गाईज खूप एन्जॉय केलाय आपण. स्प्राईट चष्मा आता सापडत नसतो ज्योती ताई. आता तुला हे पण दिसत नसणार आहे काय चालू आहे पुढं. नंबर किती तुझा? अरे हा ब्लॉगिंगच्या नादात. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, फुकटचं फिरायला भेटत असेल ना तर फिरून घेत जा. स्पॉन्सर्ड बाय माय डिअर सिस्टर. काय करा तुम्ही, तुम्हाला जर फिरायची खूप आवड असेल तर फक्त एका बहिणीला जॉबला लावून द्या. तुम्ही नाही म्हणजे एक तरी मिनिमम एका बहिणीला जॉबला लावा. तुम्ही तुमची लाईफ सॉर्टेड आहे. हा बघा जो घेऊन जाणार आहे, जो ब्लॉग शूट करतोय हा जो आयफोन 15 आहे तो पण ह्यांच्याच आशीर्वादाने भेटलाय मला. अरे तो झोका नाही येत, त्याच्यात असं झोपावं लागतं सरळ. तसं येते गावच्या गावठी लोकांना आणलं का असंच होतं असतं. गावठी कुठं आणून ठेवली. झोका दे की भगवान तेरा भला करे. लहानपणीची फिलिंग येते मला. लहानपणी मला माहितच नाही कशी फिलिंग होती. लहानपणी राणीने झोका दिला असेल का ज्योती तुला कधी? याची मला गॅरंटी तिने मला दिला असेल. मी तिला दिला असेल पण हिने नसेल दिला मला. एवढी दुपटी आगाऊ होती. मला दिला का नाही तुम्ही झोका? मी दिला बाबा. मला तर माझा भाऊ बनवला का भीती वाटत होती मला. रस्त्याच्या मागं पळू पळू जाऊन दुसऱ्याच्या लेकरं गेला. माझा भाऊ नेला तुम्ही. माझा तुम्हाला मी माझा एक लहानपणीचा इन्सिडेंट सांगतो. ही माझी बहीण 2 वर्षाची होती. मी जेव्हा जन्मलो तेव्हा खूपच बहिणीचं प्रेम होतं चाललं होतं. एक दुसराच मुलगा होता. नर्स त्या बाळाला घेऊन चालली होती. हिला वाटलं मलाच घेऊन जात आहे. ती त्या नर्सच्या मागं पळत पळत चालली होती. म्हणते माझ्या भावाला कुठं घेऊन चालले, माझ्या भावाला कुठं घेऊन चालले. तुम्ही लक्षात ठेवा बरं का, मोठेपणी जर ह्याने काही केलं ना तर भाऊ कुणाचाच नसतो असं क्लिअर. कमेंट में आप हमें जरूर बताइए क्या भाभी कैसी होनी चाहिए. अच्छा कमेंट्स मध्ये सांगा. अरे तुम्हाला कशी पाहिजे ते तर सांगा. कशी पाहिजे म्हणजे कशी पाहिजे? आमचं ऐकणारी पाहिजे, कमी बोलणारी पाहिजे, स्वयंपाक येता आला पाहिजे, घर जोडून ठेवणारी पाहिजे, पैसा मागची नाही पाहिजे. प्रॉपर्टी मी जर ऐक नाही, प्रॉपर्टी मी जर मागितली तर त्यांनी खुशी खुशी दिली पाहिजे. माझ्या प्रॉपर्टी मध्ये जेवढा भैयाचा हिस्सा तेवढाच माझा पण हिस्सा पाहिजे. तू ते ठीक पाहिजे. फोटो चांगले आले पाहिजेत लग्नाला अशी पाहिजे. तुमचे चेहरे पाहिले का आरशात? दुसऱ्यांना ठीकठाक बिकटाक पाहिजे म्हणता. म्हणते सुंदर पाहिजे का सुंदर. तिला म्हणजे मला स्वयंपाक नसेल येत तरी तिला आला पाहिजे, कारण मला खाऊ घालणार कोणतरी पाहिजे. टॉक्सिक ननंद आहेत तुम्ही बिचारी, म्हणजे तिच्यावर अत्याचार करणार तुम्ही. हो तो हूम आहे. जाऊ द्या गाईज, माझं खूप वय कमी आहे अजून. मला शिकायचंय, अजून जॉबला लागायचं. इथं अजून अंड्यातच आहेत आम्ही. अजून अंड्याच्या बाहेर आली आहे, थोडी वाढली पण आहे म्हणून अजून हिच्या लग्नाचं काही नाही. गाईज तुम्हाला जर एखादं दिसलं तर चांगलं सांगा. वयोमानाच्या बाहेर गेलेली. तुम्हाला बघून वाटत नसेल पण हिचं वय जवळपास आता 26 चालू आहे. नाही कम्प्लिटेड, सॉरी कम्प्लिटेड आहे. आणि हिचं 24 कम्प्लिटेड आहे. खूपच वयस्कर आहे त्या. आता तुम्ही तिकडे येत होते ना तर ब्लर ब्लर दिसत होते माहिती का. चष्मा दे ना माझा, तुमच्याकडे दिलता ना मी. चल आवरून वगैरे. तुम्ही कुठे उभं होते? आम्ही तिकडे गेलो होतो ते भुट्टा खायला. अच्छा खाल्ला का मग? एकटाच खाल्ला. हा मग तुम्ही गायब. आम्ही कुठं गायब, आम्ही फोटो काढत होतो तिथंच. देवांश मजा आली का? पाय धुवून काढायचे आता. भुट्टा खाऊन आला तर आम्हाला नाही दिला. तुम्ही इकडे आलात त्याच्यामुळे. हा मग त्यात काय झालं? आम्ही वाट बघत होतो ना तुमची. कुठेतरी शोधला आम्ही तुम्हाला. हा अरे स्ट्रायकर नाही देवांश तिथं. बरं खेळू आपण थोड्या वेळाने. पहिले फ्रेश वगैरे हो, कपडे चेंज कर, मग खेळू आपण. कॅरम खेळायचा का तुला? सापशिडी खेळायची कॅरम? बर बर ठीक आहे खेळू. ए चावी द्या त्याला. ओ अरे येड्या, आता तू हे उडवलं पण आता हे तुझं गेलं ना राणी. काय म्हणतात ते भाऊजी?
एकदा इथं थांबून ह्यांना कांदा भजी बटाटा भजी कसे बनवता शिकवलं ते शिकवायचं का? हा ना. काय झालं काय झालं? त्याला खायचं तिकडे शिवांची खिचडी खाते. तिखट नाही शिवांची खात नाही मग मी खाते. हे नाही खाते का तो दाल खिचडी? आवडली नाही का त्याला? चार्जिंग नव्हती मोबाईलला. तर आपण समुद्र किनाऱ्यावर आलोय. गँग उभा आहे इथं. लाईटिंग भेटली. रात्रीच्या बघ ना कसे दिसतात लाटा. काय खरं नाही तुमचं. हा ना साऊंड हा. बघा असं कर पप्पा. साऊंड विसरले पप्पा. काही कामाचे नाहीत पप्पा तुझे. चला एक चक्कर मारू. हा ना लाटा खूपच मस्त वाटतंय. रात्री मोबाईल मध्ये नीट दिसत नाही बरं का. आपल्याला जसे दिसत आहे तसे. तुला काही दिसत नाही कसं म्हणते चमकतायत लाटा चमकतायत. चष्मा आला की बाहेर बघ इथपर्यंत पाणी आलं. हा ना यार. मस्त वाटतंय रे. हे क्यूटी. सर मागे सेलिब्रिटी आले सेलिब्रिटी आले. मजा वाटते त्याला. चला 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 चला. जमतय जमतय जमतय. चलो 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 चला 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 चला. पण भारी काढलेत भाईने आपण. तिकडे एवढे भारी गाणे वगैरे चालू आहेत. मी फोटोग्राफरच भारी आहे. सगळ्यांचे फोटोज भारी काढले. तुला माहिती का भैया आमच्या इथले एक पोर आहे ते बंद कर आधी तू 2 मिनिटं मी तुला सांगतो ते बंद कर. अच्छा.